बघून कळलंच असेल तुम्हाला आज आपण काय बनवतोय। आज आपण बनवतोय मस्त चमचमीत असा मसाले भात। त्यासाठी मी इथे सर्व भाज्या कापून घेतल्या, टोमॅटो, बटाटा, मटार, कांदा, आले लसूणची पेस्ट करून घेतली थोडी आणि हिरवी मिरच्या घेतल्या। तुम्ही हिरवी मिरचीची पेस्ट सुद्धा घेऊ शकता, पण मी इथे हिरवी मिरची कापून घेतली कारण ती खूप तिखट आहे म्हणून। तुमच्याकडे जर फिक्की असेल तर तुम्ही त्याची पेस्ट सुद्धा यूज करू शकता। तर मी पातेल्यात 1-3 चमचे तेल घालून घेतले। त्यानंतर फोडणीसाठी मी इथे घेते मसाले, खडे मसाले घेते। तर आपण वरनं कुठलीच पावडर मसाल्याची घालणार नाहीये, फक्त या खड्या मसाल्यांचा स्वाद म्हणजे फक्त खड्या मसालेच आपण यात घालणार आहे आज। तरी तुम्ही 5-7 लवंग, 5-7 मिरे, स्टार फूलचे 2 तुकडे घेतलेत आणि 1 मोठी विलायची आणि दालचिनी घेतली आहे आणि 4-5 तेजपत्ते घेतलेत। तर तुम्ही बघू शकता मी इतके मसाले घेतलेत। वरनं आपण कुठलाच मसाला घालणार नाहीये। तर आता फोडणीमध्ये हा मसाला घालून घ्यायचा आहे। नंतर मसाला घातल्यानंतर तेजपत्ते घालून घ्यायचे। मसाले फार जास्त करपून द्यायचे नाही, नाहीतर त्याचा जो नॅचरल त्याची टेस्ट आहे ती बिघडून जाईल। म्हणून अगदी खूप जास्त गरम तेलात न घालता अगदी कोमट तेलात आपल्याला मसाले घालायचे आणि लगेचच त्यात मिरच्या घालून घ्यायच्या, म्हणजे आपले मसाले फार जास्त करपणार नाही। तर मिरच्यांचा थोडासा कच्चापणा घालून घ्यायचा आहे। नंतर त्यात आपण लसूण आणि आल्याची जी पेस्ट करून घेतली होती ती पेस्ट टाकून घ्यायची आहे। तर आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर लसूण आल्याची पेस्ट सुद्धा कच्चापणा केला की त्यात आपण घालून घ्यायचा आहे कांदा। तर मी इथं मोठ्या आकाराचा एकच कांदा घेतला आहे, तर आपण तो कांदा घालून घ्यायचा आहे आणि कांदा परतण्यासाठी अगदी थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे, किंवा तुम्ही पूर्ण भाताचं मीठ आता घातलं तरीही चालतं। तर मी कांद्यामध्ये अगदी मीठ घालून घेते। आपला कांदा छान परतला गेला आहे, त्यात आपण 1 टोमॅटो घालून घ्यायचा आहे। तर मी इथे 1 टोमॅटो छान बारीक कापून घेतला होता। तर आता टोमॅटो घालून घेते आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। टोमॅटो अगदी थोडासा मऊ झाला की त्यात घालून घ्यायचे बटाटा। तर मी इथे 1 बटाटा साल न काढता कापून घेतला आहे आणि मटार घेतले, तर ते मटारसुद्धा आपल्याला टाकून घ्यायचे। ते मी ते फ्रोझन मटार घेतलेले आहेत, तर मटारसुद्धा मी टाकून घेते आत्ताच। तर खूप जास्त परतायचे नाही आहे, अगदी 1-अर्धा मिनिटभर परतायचे आहे आणि नंतर लगेचच यात पाणी ॲड करायचे। तर अगदी 1 मिनिटभर मी परतून घेणार आहे, कारण खूप जास्त परतलं ना तर मग त्या पदार्थ जे आपण जिन्नस घालतो त्याची नॅचरल टेस्ट आपल्या भातात उतरत नाही। फक्त कांदा, मिरची आणि जे मसाले घेतले होते आणि टोमॅटो परतून द्यायचा आहे। पण ज्या भाज्या तुम्ही घालता त्या अगदी थोड्याशा मिनिटभर परतल्या तरीही चालतात। तर मी इथं पाणी घेतलं आहे, ज्या मापाने मी तांदूळ घेतले होते त्याच्या डबल मापाने मी इथं पाणी घालून घेते। तर मी इथं इंद्रायणी तांदूळाचा यूज करते, तुम्ही तुमच्याकडे जो असेल त्याचा यूज करायचा आहे। तुम्ही बासमती यूज करू शकता किंवा अजून दुसरा कुठला असेल तो सुद्धा तुम्ही यूज करू शकता, पण मी इथं इंद्रायणी तांदळाचा यूज करते। तर आता पाणी उकळलं आहे, पाणी उकळल्यानंतर आपण जो तांदूळ घेतला होता तो स्वच्छ धुवून यात घालून घ्यायचा आहे। तर तांदूळ घातल्यानंतर व्यवस्थित आपल्याला हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे, म्हणजे जे भाज्या आहेत त्या सर्वीकडे व्यवस्थित लागतील भाताला, आपल्या लवकर शिजून येईल आपला भात। तर अगदी कमी गॅसवर आपल्याला हा भात शिजवून घ्यायचा आहे। तर 1-5-10 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता आपला भात व्यवस्थित असा शिजतोय, झाकण ठेवायचं नाहीये। आता 80% आपला भात शिजलाय। आता 1-5 मिनिटांवर याच्यावर झाकण